जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 जय जय राम हरे हरे जय जय राम जय जय राम रूप पाहत लोचनी रूप पाहत लोचनी रूप पाहत लोचनी रूप पाहत लोचनी रूप पाहत रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार सर्व सुखमा देवी वर सुखाचे आधार बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि
याच्यावरच. वेळोवेळा हेची सांगे दान मागे जगासी, दान मागे जगासी, दान मागे जगासी. वेळोवेळा येथे सांगे दान मागे जगा, दान मागे जगासी, दान मागे जगासी. वेळोवेळा हेची सांगे दान मागे जगासी, दान मागे जगासी, दान मागे जगासी. वेळोवेळा हे सांगे दान मागे जगाची, दान मागे जगाची, दान मागे जगाची. विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धनी पंगतीसी, घेऊ धनी पंगतीसी, घेऊ धनी पंगतीसी. विठ्ठल हरी पंगती, देव धनी पंगती. वेस तसे पळे पळ केले बळ पाहिजे, केले बळ पाहिजे, केले बळ पाहिजे. तसे बळे बळ केले बळ पाहिजे, केले बळ पाहिजे. विठ्ठल हे मंगळवारी घेऊ धनी पंगतीसी, घेऊ धनी पंगतीसी, घेऊ धनी पंगतीसी. विठ्ठल हे मंगळवारी घेऊ धनी पंगतीसी, घेऊ धनी पंगतीसी. तुका म्हणे दूषित नका, तुका म्हणे दूषित नका, राहू फुका नाडा, राहू फुका नाडा. तुका म्हणे दूषित नका, तुका म्हणे दूषित नका, राहू फुका नाडा, राहू फुका नाडा. विठ्ठल हे मंगळवारी, विठ्ठल हे मंगळवारी, घेऊ धनी पंगतीसी, घेऊ धनी पंगतीसी. घेऊ धनी पंगतीसी, घेऊ धनी पंगतीसी, घेऊ धनी पंगतीसी, घेऊ धनी पंगतीसी. विढोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विढोबा. विठोबा रखुमाई. हा 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 हा. विठोबा रखुमाई. वेळोवेळा हेची सांगे वेळोवेळा हेची सांगे
जगासी विठ्ठल हे मंगळवाणी विठ्ठल हे मंगळवाणी दान मागे जगासी विठ्ठल मंगळवाणी विठ्ठल मंगळवाणी वेळोवेळा हेची सांगे वेळोवेळा हेची सांगे वेळोवेळा हेची सांगे दान मागे जगासी दान मागे जगासी विठ्ठल हे मंगळवाणी विठ्ठल हे मंगळवाणी दान मागे जगासी दान मागे जगासी घेऊ धनी पंगतीसी घेऊ नाम पंगतीसी देवतानी पंगतीसी घेऊ धनी पंगती
संगती घेऊ संगती गमधनी ने गमधनिता गमधनिता गमधनी गमधनिता गमधनिता गमधनी गमधनिता 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 आता मत मम काम करे गमधनिता सा एक गमधनिता सा दोन गमधनिता सा तीन पंगती घेऊ संगती विठ्ठल हे मंगळवारी विठ्ठल हे मंगळवारी विठ्ठल विठ्ठल जला विठ्ठल 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 पुन्हा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज सद्गुरुदेव महाराज आता फक्त पकवास हा फक्त टाळ्या 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 वा 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 टाळ टाळ पकवास हॅलो हॅलो वा 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 वेळोवेळा हिची सांगे मट्टा खाते वेळोवेळा हिची सांगे दान मागे जगासे विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धनी पंगतीसी वेचतसे पळे पळ
केले बळ पाहिजे विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धनी पंगतीसी तुका म्हणे दूषित नका तुका म्हणे दूषित नका राहू फुका नाडा विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धनी पंगतीसी परमपुरुषस्य शौर्यं पांडुरंग मुरारी कमलनयन कानां गोपिका चित्तारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगाकारू प्रथम नमः पांडुरंगाकारू प्रथम नमः जय हो रंगकारू प्रथम नमः पांडुरंगकारू प्रथम पांडुरंगाकारू प्रथम नमः पांडुरंगाकारू प्रथम नमः पांडुरंगकारू प्रथम नमः पांडुरंगकारू प्रथम नमः दुसरे चरण संतांचे जय हो दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कधीचा विसारो त्यांच्या कृपादाने कधीचा विसारो त्यांच्या कृपादाने कधीचा विसारो त्यांच्या कृपादाने कधीचा विसारो चरण संताची दुसरे संताची दुसरे संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू पांडुरंगाकारू प्रथम नमः दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगाकारू प्रथम नमः दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कधीचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका वेळोवेळा हेची सांगे दान मागे जगासी विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धनी पंगतीसी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरुचे ती नमस्कारोनी आता वेळोवेळा हेचे सांगे दान मागे जगासी विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धनी पंगतीसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवंताच्या चरणारविंद सेवा समर्पित करत असताना सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो अभंग देहनिवासी विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण देवमान्य जगद्गुरु जगद्वंदनीय ज्यांचा आपण यावर्षी वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव साजरा करतोय असे माझे जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबरायांचा हा 4 चरणाचा भौतिक सर्वांच्या पाठातील सुप्रसिद्ध अभंग पाठ नसला तरी मोबाईलमध्ये असणारा हा अभंग उत्कृष्ट असा अभंग आहे
आणि सेवेसाठी हा अभंग घेतलेला आहे. कारण विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धनी पंगतीसी, असा सुंदर असा असणारा अभंग आहे. या अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे, जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात की बापू, आम्ही पुन्हा पुन्हा भूतलावर अवतीर्ण होतो आणि तुमच्या सुखाची कामना करतोय, इच्छा करतोय तुम्हाला सुखप्राप्ती होण्यासाठी. म्हणून ते पवित्र नाम कंठामध्ये धारण करा. करू की घेऊ की म्हणाल, वेच तसे पळे पड, केले बळ पाहिजे, मोठ्या ताकदीनं परमार्थ करावा. तुम्ही म्हणाल मनाच्या ठिकाणी दुश्चितपणा ठेवून कराल तर नाही चालणार. तुका म्हणे दुश्चित नका, राहू फुका नाड हा फुकट नाडला जाल. म्हणून विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धनी पंगतीसे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. अभंगाचा सरळ अर्थ झाला. प्रस्तावनेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार तो असा असेल. अतिशय पुण्य पावन नगरे, सुशिक्षितांची, परमार्थिकांची, गुणीजनांची, विद्वज्जनांची, सज्जनांची, परमार्थिक वारसा जतन करणाऱ्यांची ही नगरी श्री क्षेत्र वांगी. आणि या नगरीमध्ये सुरू असलेला हा उत्सव वर्ष 46वे सुवर्ण महोत्सवाकडे आपली वाटचाल सुरू आहे. आणि या 46व्या वर्षी माझ्याकडे सोपवली गेलेली सेवा 6व्या क्रमांकाची 1 2 3 4 5 6 आणि 7 7व्या क्रमांकाची सेवा माझ्याकडे सोपवली गेली. सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व कार्यकर्ते मंडळी, सर्वांच्या नियोजनातून आमचे सोयरे देशमुख भाऊ शिवाजीराव देशमुख असतील, त्यांचे बंधुराज आबा असतील, आमचे इतर राजू काका आहेत. आज ज्यांचं सौजन्य आहे ते श्री आनंदराव सूर्यवंशी आणि श्री नारायण वाघमोडे या दोघांच्या सौजन्यानं आजची ही कीर्तन सेवा आणि सुरू असलेला उत्सव, या उत्सवाचे व्यासपीठ चालक आदरणीय श्री सचिनजी महाराज मोहिते. वा सचिन दादा 2 in 1 3 in 1. मला लय आनंद वाटला सचिन दादा. या वांगीत आमचा राजूदादा भजनी जुना येतं, पण तुम्ही तयार होताय, निश्चित महाराष्ट्रभर नाव होणार तुमचं. आमचा सचिन दादा वार्ताहर असून या क्षेत्रात पदार्पण केलं, मी त्यांचं स्वागत करतो. सचिन दादा आहे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण ज्योतिराव महाराज कुंभार, गायनाचार्य श्री बापू महाराज सोनवडे, श्री कृष्णत महाराज, तुम्ही बापू महाराज, तुम्ही आणि तुम्ही कृष्ण महाराज. वा काय जोड आहे बाबा, एक नंबर आवाज, खूप सुंदर. आता माझ्यावर याचं बरं का. हां अशी साथीदार 7.5 रोज आहे, साथीलाच मिळाला. मृदंगाचार्य श्री दिगंबर पाटील, वा राधानगरी. अरे वा छान पकवास. असं आहे कीर्तनकार कलाकार असला का नाही की सगळं लक्ष तिकडंच जातं. आमचे विशेष करून म्हणजे बापू, आमचा लय दिवसाचा परिचय. आम्ही तात्यांच्या बरोबर रात्रात भजनं केली ती संतवीर तात्यांच्या जवळ. बापूंनी आम्ही म्हणून आल्या बापूंच्या डबल बापू आवाज, बापू म्हणजे आम्ही की कशाला काळजी करताय. असो, आज तशी माझी अवस्था नव्हती येण्यासारखी, जाम होतो, झोपूनच होतो. तब्येत खूप बिघडली, खूप म्हणजे रोज 2-3 कीर्तनं आहेत. आज मी खरं तर अभंग घेणार होतो, पुण्यवंत पाताळ किनेला दरिद्री यांच्यासाठी, पण आज थोडंसं चिंतन सांगणार आहे. हा अभंग सुटसुटीत आहे, तुम्हाला चाली म्हणाय खूप सुंदर आहे, काय काळजी नाही. इथं सगळी माझ्या माता भगिनी, पुरुष पितृवर्ग सर्वांच्या चरणारविंद नतमस्तक होतून, विशेष करून स्पीकरवाली कुठल्या गावचे होय, वांगीच मोठ्यानं पळते. वा मोग्यांबो खुश. वा पण स्पीकरवाले हसत जा बरं का.
हा तुम्ही हसला ना की मला टेन्शन येते बरं. हसायचं स्पीकरवाले तुम्हाला खरं सांगू लय सुंदर. नाही तर रोज स्पीकरचा आमचा रोज तक्रार आहे. आज काय सांगायची गरजच नाही. असा सुंदर आवाज आहे. स्पीकरवाले सुंदर आहेत. माझ्या माता भगिनी वेळेत कीर्तन तुम्हाला सुंदर ऐकवणार आहे. साथीला असणार हे सर्वच विनेकऱ्यांच्यापासून वा चोपदार आमचे टाळकरी सर्व वा. राजूबा दीदी कीर्तन करते का तू? हा करणार तू. ती कोणाच आहे? बनी भावंडच का? कुठलं गाव? आंबक चिंचणी. वा आहेत बागातली. ए लगा वांगीची कोण आहे ती का रे? बरं असू द्या ही आहे ती दोघं तिघांनी आहेत. असू द्या आज तुम्हाला नाही त्रास देणार. नाही तर मी आज तुम्हाला सगळ्याला उभं केलं असतं. पण असो खूप आनंद वाटला. वांगीत हे मंदिराचं काम चालू असताना मी आलो होतो. त्याच्या अगोदरही कीर्तनं केलीत बरीचशी आहे नाही राजूबा? बरीचशी कीर्तनं केलीत. बरेच दिवसानं योग आल्यानंतर प्रति पंढरपूर वा मंदिरात गेलं समाधान. पाटणकर कुठे गेले? पाटणकर आहेत का? हा मी सगळी माहिती विचारली. तुम्हाला धन्यवाद. बरं सोपं नाही हे मोहिते देशमुखांचं गाव एकत्र आणून एवढं मंदिर बांधणं तसं सोपं नाही. बराच त्रास घेऊन तुम्ही केलेलं आहे. म्हणून ज्या कार्यकर्त्याने तुम्हाला सहकार्य केलं तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन एवढं मोठं मंदिर बांधलं. सगळ्याला धन्यवाद. बरं वा खूप समाधान वाटलं मंदिरात आल्यानंतर. आमचे मित्र राजू पाटील दिसत येतील पण राजू पाटील असतील. आमचं एक मित्र मागं बसला का अवधूत. अरे पुढे बाबा अवधूत पुढे. अरे वा काय रे बाबा अवधूत या असू दे. गावातल्या गावात वाटतं तसं पण या तुमची गरज आहे. शाबास या असं करा भजन. विठाला 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 विठाला. लय अंतर पडते हो. नाही तर तुम्हाला सगळ्यांना जवळ घेतलं असतात. आहे सचिन दादा आहे जवळ घेऊ सगळ्यांना. त्यात आज माझी तब्येत बरोबर नाही. आवाज साथ देत नाही. पण बापू तुम्ही सांभाळून घ्यायचा आता. हां असं आहे. जमलेल्या सर्व माझ्या माता भगिनी पुरुष पितृवर्ग अगदी वेळेत सोडणार आणि सुंदर ऐकवणार. वेळोवेळ आहेची सांगे दान मागे जगासी विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धनी पंगतीसी. अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत जगद्गुरु तुकोबरे जगाच्या पुढं पदर पसरतायत. तुमच्या सुखाची कामना करतायत. इच्छा करतायत. अपेक्षा करतायत. इथं बसलेल्यापैकी कोणाला दुःख हवंय बोटवर करा. महाराज आम्हाला दुःख हवंय कुणीही बोटवर करणार नाही. तुमचं जाऊ द्या. मला विचारा ना महाराज तुम्हाला दुःख हवंय का? मी सुद्धा सांगणार आहे मला सुद्धा दुःख नको आहे. प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करते. धडपड सुखासाठी चालू आहे. असं आहे. सुखासाठी प्रत्येक जण धडपडते पण रस्ता चुकलेला आहे. बरं कालेच्या कीर्तनात आम्ही नेहमी सांगत असतो बापू मंदिर किती मोठं बांधा कलशारोहण झाल्याशिवाय मंदिर पूर्ण नाही. नद्या नाले ओढे जोपर्यंत समुद्राला मिळत नाहीत तोपर्यंत तिचंही कार्य अपूर्ण आहे. गीतेत सांगितलेलं आहे अपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्र माप प्रविशन्ति अद्वत तद्वत कामायम प्रविशन्ति सर्वी सशांती मापनोती न कामकामी. गीतेत सांगितलेलं आहे नद्या नाले ओढे जोपर्यंत समुद्र तुकोपर्यंत सुद्धा सांगितले तुका म्हणे गंगा सागर संग म्हणे गंगा
तुकोबराय सांगतात, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय, माझी मज झाली अनावर. नद्या नाले ओढे समुद्राला मिळत नाहीत तोपर्यंत तिचं कार्य अपूर्ण आहे. नरदेहाचं सुद्धा तसं आहे बरं. तुम्ही किती प्रपंच केला, सुखे बांधा माड्या घरे, आणि जर परमार्थ नसेल, देव नसेल, जीवनामध्ये काहीच नसेल परमार्थातलं, तर व्यर्थ आहे ना. तुकोबराय सांगतात, ज्याच्या जीवनात सद्गुरू नाहीत, परमार्थ नाही, देव नाही, माफी मागून बोलतो, सुखाच्या अपेक्षा सोडा, सुख मिळणार नाही. तुम्ही देव आपलासा केला तर सुख मिळेल ना, तुकोबराय म्हणतात. ठीक नाही? हा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही. रती माई के दुःखाची जनती, रती माई के दुःखाची जनती. तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही. रती माई के दुःखाची जनती, रती माई के दुःखाची जनती. वा, टाळ्या वाजव एकदा, टाळ्या वाजव. आपुला तो एक देव करून घ्यावा. बंडोबा गोळेगावकर हे गायलं. ऐका, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देव आपलासा केल्याशिवाय सुखप्राप्ती नाही, मिळणारच नाही. बारकावे नाही का? याच्यासाठी संतांचं जीवन आणि आपलं जीवन यात थोडी तफावत आहे, भिन्नता आहे, परिमाण आहे. काय भिन्नता आहे ऐका. आपल्याकडं बापू 120 वर्ष जगणारी माणसं आहे सचिन दादा. मी कुंभमेळ्यात 160 वर्षाचा महात्मा बघितला बरं, जगणारी माणसं आहेत. मी विचारलं, इसका रहस्य क्या है, राज क्या है? त्या बाबांनी सांगितलं, महाराज मी अजून शिजलेलं अन्न खाल्लं नाही. 160 वर्ष. आता ऐका, परवा एका आजीच्या, तुम्हाला सांगतोय कोणतं गाव रे, तापोळं, आपण गेलो ते सोनाटला कीर्तन केलं, बामनोली तापोळा. 109 वर्षाची आजी, तिच्या श्राद्धाला. काय आता ऐका बरं, 120 वर्ष जगणारी माणसं आहेत. शेवटच्या टप्प्यात एखादा असावा, त्याच्या कानात जाऊन विचारा, बाबा एवढं आयुष्य जगलात, गेलेल्या आयुष्यात किती वेळा तुम्ही सुख पाहिलं? कधीतरी विचारायचं. बरं ऐका, आता थोडं जीवाचं कान करून ऐका, लय मस्त विषय. बाबा 120 वर्ष जगलाय, गेलेल्या आयुष्यात तुम्ही किती वेळा सुख पाहिलं? शेवटच्या टप्प्यातली माणसं थोडी खरी बोलतात. असं आहे, खरी बोलतात. ते म्हणतात, महाराज 120 वर्ष आयुष्य जगलो, सुखासाठी धडपडलो, पण पाहिलंच नाही. सुख पाया जायचं, दुःखच मिळायचं. सुख एवढं आणि दुःख केवढं आहे. हा, बाबांनी सांगितलं, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवणे, दुःख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवणे, दुःख पाहता पाडे, जय हो. पर्वता येवणे, पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवणे, सुख पाहता जवा पाडे, जय हो. पर्वता येवणे, दुःख पर्वता येवणे, दुःख पर्वता येवणे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवणे, दुःख पर्वता येवणे, दुःख पर्वता येवणे. सुख पाहता
पाडे जवस जवसा एवढं, पण दुःख पर्वता एवढी. शेवटच्या टप्प्यातले सांगतात महाराज, आम्ही आयुष्यामध्ये फक्त दुःख पाहिलं. एकमेकाला भेटल्यानंतर आपण म्हणतोच की कसं काय, बरं आहे. खरं नसतं पण बरं आहे हे म्हणण्यासाठी राहिलं. बरं नसतं. आता ऐका, 120 वर्ष जगणारी माणसं आता थोडंसं उलट विचारू. विचारा आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना. जगद्गुरु तुकोबारायांचं किती आयुष्य होतं हो? किती? बरोबर आहे, 41 वर्ष जीवन जगले, 42व्या वर्षी वैकुंठ गमन. विचारा ना तुकोबारायांना. महाराज गेलेल्या आयुष्यात तुम्ही किती वेळा दुःख पाहिलं? उलट विचारायचं. महाराज म्हणतात दुःख कैचे येते नाही स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारे दासे. आम्ही उलट दुःख पाहिलं नाही, सुख पाहिलं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुल्लत सो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात महाराज आम्ही दुःख पाहिलं नाही, उलट आनंद पाहिला. एकट्यानं नाही, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. ऐका बरं, मी माफी मागून बोलतो. तुकोबारायांचं चरित्र दुःखमय रेखाटले, हां, पण बाह्य दृष्टीनं, आंतरिक दृष्टी हरे राम 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 राम. तुकोबारायांचं चरित्र अवधूत दादा कधीतरी वाचा, लय गोड आहे हो. तुकोबारायांनी स्वतःचा परिचय करून देत सांगतात गोटविन लाळ, गोटविन लाळ ब्रह्मज्ञानाचे, गोटविन लाळ, गोटविन लाळ, गोटविन लाळ ब्रह्मज्ञानाचे, गोटविन लाळ, गोटविन लाळ, गोटविन लाळ, गोटविन लाळ ब्रह्मज्ञानाचे, गोटविन लाळ, गोटविन लाळ, गोटविन लाळ, गोटविन लाळ ब्रह्मज्ञानाचे, गोटविन लाळ. मुक्तात्मसिद्धी तांडवेला, मुक्तात्मसिद्धी तांडवेला, मुक्तात्मसिद्धी तांडवेला, मुक्तात्मसिद्धी तांडवेला, तांडवेला ब्रह्मीभूत काया, ब्रह्मीभूत काय होतसे कीर्तने, ब्रह्मीभूत काय, ब्रह्मीभूत काया, ब्रह्मीभूत काय होतसे कीर्तने, ब्रह्मीभूत काया. वा, ह्या वारकरी चालेल बरं, थोडं गंमत आज तुम्ही म्हणून.
असं आहे. आता थोडं विषयांतर होईल माझं, म्हणून मी मूळ पदावर येतो. हा कधीतरी सचिन दादा अभंग पहा, खूप गोड आहे हो. तुकोबऱ्यांनी स्वतःचा परिचय संपूर्ण या अभंगात दिलेला आहे. आंतरिक दृष्ट्या 41 वर्ष जीवन जगणारे माझे जगद्गुरु तुकोबर आहे. ते सांगतात, महाराज आम्ही दुःख पाहिलं नाही. ऐका ना, आपल्याकडे 120 वर्ष जगणारी माणसं काय सांगतात, आम्ही सुख पाहिलं नाही, दुःखच. आणि जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात, महाराज आम्ही दुःख पाहिलं नाही, सर्व सुखाले आलो, सर्व अलंकार. आता ऐका, 41 वर्ष ही जास्त झालं. विचार आमच्या ज्ञानोबरायांना, माऊलींचं त्यांचं हक्काचं आयुष्य किती होतं? कोण सांगते? मोठ्यानं सांगा. बरोबर आहे? बरोबर. एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी त्यांच्यासाठी. ज्ञानोबरायांचं त्यांचं हक्काचं आयुष्य 16 वर्षाचं. 16 ते 18 जीवन जगतात निवृत्ती दादांच्या आज्ञेवरून. 18 ते 20 जीवन जगतात सोपान काकांच्या प्रेमामुळे. आणि 20 ते 22 जीवन जगतात मुक्ताईच्या हट्टावरून. हक्काचं आयुष्य आहे त्यांचं, फक्त 16 वर्ष. आता विस्तारपूर्वक बोलणार नाही. पुढचे जे अभंग आहेत ते बाप रुक्मादेवीवर उदा असं आहे. अगोदरचे सगळे ज्ञानदेव म्हणी हरिपाठी पाहून घ्या. 16 वर्ष जीवन जगणारे माऊली, त्यांना विचारा ना, माऊली 16 वर्षामध्ये तुम्ही किती वेळा दुःख पाहिलं? माऊली म्हणतात, दुःख कैचे ते नाही स्वप्नासी. आम्ही स्वप्नात सुद्धा दुःख पाहिलं नाही, उलट आनंद पाहिला. आता ऐका, आम्ही आनंद एकट्यापुरता नाही, आम्ही आनंद एकट्यापुरता नाही, प्रत्येकाला त्रिभुवनात आनंद वाटला. आणि आमच्याकडं गोडाऊन एवढं भरलेलं आहे आनंदानं, प्रत्येकाला वाटलं तरी संपणार नाही. अवघाची संसार सुखाचा करीन, 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 आनंदी भरीन तिन्ही लोक, जय हो. आनंदी भरीन तिन्ही लोक, भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय दया पंढरपुरा, जाईन गे माय दया पंढरपुरा, माय दया पंढरपुरा, जाईन गे 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 माय दया पंढरपुरा. वाजवा टाळे एकदा तेच. वा, त्याला म्हणायचं आनंदे भरीन अंगास. असे काय इथं टाळाची कमतरता आहे बरं का. वांगीकरांनो, टाळ जरा मोठा ना काश्याचं बरं. ही उगच संगीत वाजनाचं टाळ आहेत बापू बरं का. आपल्याला बारीक लागते वाजनाला उगच, पण कीर्तनाला असं टाळ पाहिजे. तर बघू तुझा वाजव की. हा, पण फुटू दे, फुटला तर नवानं वाजवचं की. असं आहे. हा, मोठ्यानं वाजवायचं. विठाला 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 विठाला. ऐका ना, 16 वर्ष जीवन जगणारे माझी माऊली ते सांगतात, महाराज आम्ही दुःख पाहिलेलं नाही. ऐका ना, आपल्याकडे 116 वर्ष सुद्धा जगणारी माणसं आहेत. असं का होतंय याची तफावत पाहिजे बरं. मग तेच सांगण्यासाठी संत महात्मे इथं पुन्हा पुन्हा भूतलावर अवतीर्ण होतात
आणि तुमच्या सुखाची कामना करतात. एकतर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, महाराज आमचं राहणं पृथ्वी तलावरचं नाही, मूळ ठिकाण आमचं राहणं कुठलं? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाने बोलले जे रे सात भावे वा, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. एकतर आमचं राहणंच इथलं नाही, उजळावया आलो वाटा खऱ्या खोटा निवाडा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही इथं फक्त तुमच्या ऐका बरं का माझ्या माता भगिनी, लय सुंदर विषय सांगणार आहे वेळेत आणि तुम्हाला हसवणार सुद्धा, काळजी करू नका. काय आहे, तुमच्या सुखाची कामना करण्यासाठी फक्त संत महात्मे येतात आणि आपल्या सुखाच्या ठिकाणी जाग करतात बरं का. तुकोबराय काय म्हणतात? होई बा जागा, होई बा जागा, होई बा जागा, होई बा जागा, होई बाजागा होई बाजागा होई बाजागा होई बाजागा होई बा जागा, होई बा जागा, होई बा जागा, होई बा. वा वा, होई बाजागा होई बाजागा होई बाजागा होई बाजागा वाऊ गाका शिनसी, वाऊ गाका शिनसी बोला. वाऊ गाता शिनसी वाऊ गाता शिनसी होई बाजागा होई बाजागा होई बाजागा होई बाजागा होई बाजागा होई बाजागा होई बाजागा. ऐका ना, एकाचं घर पेटलं बरं का, पेटू नाही कुणाचं, एकाचं घर पेटलं का सांगतोय एका दृष्टांत सिद्धांत बघा. संत महात्मे भूतलावर अवतीर्ण होतात, तुम्हाला हात देऊन वर काढतात. खड्ड्यात ढकलणारे भरपूर आहेत, पावला पावलाला आहेत, पण खड्ड्यातनं वर काढणारे कधीतरी बापू भेटते तो. त्यातले माझे संत आहेत. घर पेटलं एकाचं आणि घर पेटल्यानंतर प्रत्येक जण विझवण्याचा प्रयत्न करते. बादली घेते पाणी आणि विझवते. त्यात एक होतं दाढीवालं. दाढी अशी मोठी होती, लहानपणापासून केली नव्हती, आणि ती दाढीवालं घर विझवता विझवता त्याच्या दाढीला लागली आग. आता ऐका, दाढी लागली म्हटल्यानंतर तू विझवणार, बादली खाली ठेवली आणि दाढी विझवाय असा हात जवळ घेतला, तेवढ्यात लांबने एकनं बघितलं, हे थांब थांब थांब, काय झालं? थांब, दाढी विझू नको. अरे दाढी माझी पिटली, मला विझू दे की. थांब रे. जवळ आला, त्याचा हात धरला, खिशातनं बिडी काढली. बिडी आता कमाल, सांगायच्या आधीच तुमच्या लक्षात आलं होईल, पण बरोबर आहे. पेटलेल्या दाढीला बिडी लावली, आता विझव. काय का म्हणजे तुझी दाढी पिटली तर पिटू दे, पण माझी बिडी पिटली पाहिजे. काय स्वार्थ आहे माणसांना. आता ऐका ना, संत महात्मे सांगतात, बापू हो तुम्ही त्याच्यासाठी आलेला नाही, सावध, सावधानतेचा इशारा देतायत. सावधान. कोण झालं सावधान? विषयांतर होईल, मी बोलणार नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आम्ही इथं आलोय तुम्हाला राजमार्ग दाखवायला, आणि त्या राजमार्गाने जात असताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही पाटणकर, म्हणून तो मार्ग पथ आक्रमण करायचे. वा, वाजवा टाळ्या मोठ्यानं. आता प्रमाणच सांगतोय का, तेनेची पंथे चालू न पडे गुंता कोटे काही, न पडे गुंता कोटे
न पडे गुंता गोटे गाई न पडे गुंता गोटे हा या अभंग चांगला आहे, पाहून घ्या. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी दयानिधी संत ते तिनेची पंथी चालू जाता न न पडे गुंता. कुठे काय महाजन ज्या रस्त्यानं गेली, महाजन म्हणजे आडनावाची नाही बरं, महाजन म्हणजे मोठी माणसं. मोठी माणसं ज्या रस्त्यानं गेली, माणसाने त्या रस्त्याने जावं असं आहे. म्हणून तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. आता ऐका, जगद्गुरु तुकोबऱ्या सांगतात, या भूतलावर आम्ही पुन्हा पुन्हा येत असतो, तुमच्या सुखाची कामना करतोय, पदर पसरतोय तुमच्या पुढे. अभंगाचं पहिलं चरण. वेळोवेळा ह्याची सांगे, वेळोवेळा हेची सांगे वेळोवेळा हेची सांगे वेळोवेळा हेची सांगे वेळोवेळा ह्याची सांगे, वेळोवेळा ह्याची सांगे. दान मागे जगासी दान मागे जगासी दान मागे जगासी दान मागे जगासी विठ्ठल हे मंगळवारी विठ्ठल हे मंगळवारी दान मागे जगासी दान मागे दान मागे जगासी दान मागे जगासी विठ्ठल हे मंगळवारी, विठ्ठल हे मंगळवारी वेळोवेळा इची सांगे दान मागे जगासी दान मागे जगासी दान मागे जगासी वेळोवेळा इची सांगे दान मागे जगासी दान मागे जगासी दान मागे जगासी वाजवा टाळ्या. वेळोवेळा ह्याची सांगे दान मागे जगासे. आतापर्यंत आपण विषय पाहिला. आता ऐका, कशाचं दान मागताय जगद्गुरु तुकोबरे? तर तुमच्या हिताचं, बरं, तुमच्या सुखाची कामना करतायत. जगद्गुरु तुकोबरे सांगतात, विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धनी पंगतीसी. आम्ही तुमच्या पुढं पदर पसरतोय की पवित्रानाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानाम यो. असे सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाची नामादी आरंभी आवडी आदरे आले नाम. नाम समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझे हरी व्रती राहो. जे पवित्र नाम आहे, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ते कंठामध्ये धारण करा. हे विठ्ठल नाम ऐका ना, माझ्या संत जनाबाईंनी गायलं. बरं, आता तुमच्यासाठी सांगतो, ऐका. संत जनाबाईंचं एक अलौकिक चरित्र आहे. मी विशेष रूपाने सांगणार नाही, परंतु विठ्ठल नामात काय ताकद आहे आता ऐका. संत सम्राट जनाबाई, मूळ गाव त्यांचं गंगाखेड आहे. गंगाखेडच्या संत सम्राट जनाबाई आणि जनाबाई आई वडिलांच्या पुढे मजल करत पंढरपुरात आली. आणि पंढरपूर क्षेत्रात आल्यानंतर चंद्रभागे स्नान विधी, तो हरिकथा विधी संपूर्ण उरकला आणि देवाच्या समोर आले. बरं,
राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार. सुंदर रूप पाहिलं तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्य वदन. असं आता आवाज बसलाय जाम. ऐका, सुंदर मनमोहक देव पाहिला जनाबाईंनी. आणि जनाबाईंनी आईबाबांना सांगितलं, बाबा मी आता परत घरी नाही येत, मी आता पंढरपुरात राहणार, देवाचं रोज मी दर्शन घेणार, देवाजवळच राहणार. आई वडील आहेत, आई वडिलांनी चिमुकली जना आमची. तू कितवीला आहेस? 6वी. वा. तुझं नाव काय? आराध्या. तुझं? वैभवी. अक्षर आहे तुझं? वा ग माझी भक्ती. मोठ्याचा तुझं नाव? अंगासा वेदिका. हा शाबास. जान्हवी. तुझं नाव काय? हा आरोही. वय अजून एक आरोही आली की आमची कुठे गेली? बर शाबास. आता ऐका आरोही वेदिका ऐका. आमच्या असे जनाबाई चिमुकली जनाबाई अवघ 9 वर्षाचं वय. आणि 9 वर्षाच्या माझ्या जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी आल्या. संत शिरोमणी आणि बापू बर का, नामदेव महाराजांचं वय त्यावेळेस 38 वर्षाचं होतं आणि माझ्या जनाबाई अवघ 9 वर्षाचं. टीव्हीला जरा चुकीचं दाखवले, समान वय नव्हतं बरं. संत शिरोमणी नामदेव महाराज वयस्कर होते आणि त्यांच्याजवळ आणून सोडलं. नामदेव महाराज विचारलं, जना घरकाम करशील? हो. धुनी भांडी धुशील? हो. जात्यावर दळण दळशील? हो. बाबा मी सर्व काम करायला तयार आहे, पण मला रोज देवाचं दर्शन झालं पाहिजे. बाबाने सांगितलं, ठीक आहे. नामदेव महाराज सांगतात, मी रोज तुला मंदिरात दर्शनाला नेईन, पण घरातली कामं केली पाहिजेत. आता ऐका, जनाबाईंनी बाल्या पाटे उठावं आणि नामदेव महाराजांच्या घरी घरकाम करावं. आणि घरकाम करत असताना नामदेव महाराजांचं कुटुंब म्हणजे हल्लीचं नव्हतं. हम दो हमारे दो, हे का नाही, पूर्वीचं कुटुंब 14 माणसाचं कुटुंब आहे नामदेव महाराजांचं. यादीच सांगितली बर का. राधाई गोनाई दोघी सासू सुना दामना मदना बापले दामना मदना बापले. राधाई गोनाई दोघी सासू सुना राधाई गोनाई दोघी सासू सुना दामना मदना बापले दामना मदना. नारा विठा गोंदा महादा ही 4 पुत्र. ऐका ना, तर यादी सगळी सांगत नाही. राधा ये गोना ये 2 सासू सुना दामा नामा जाना बापलेक 4. नारा विठा गोंदा महादा ही 4 पुत्र. 4 दुनी 8, 4 सुना 12 झाले आणि 2 बहिणी लाडाई साखराई. आता सगळी यादी नाही. 15वी माझी जण आहे. जनाबाईंनी भल्या पाटे उठावं आणि घरकामाला सुरुवात करावी. जनाबाईंना कोणी नव्हतं असं नाही, तर तो पंढरीश भगवान परमात्मा विटेवरून तडकीने उडी मारायचा आणि नामदेव महाराजांच्या घरी यायचा. जनाबाईंना सर्व काम करू लागायचा. ऐका बर का पूर्ण, जनाबाईंना कोणी नव्हतं, देव होता. रात्री होनिया जनीच्या घरासी, रात्री होनिया जनीच्या घरासी, रात्री वनिया जनाच्या घरासी, रात्री वनिया जनाच्या घरी, रात्री होनिया जनीच्या घरासी, रात्री वनिया जनीच्या घरासी, रात्री वनिया जनाच्या घरी, रात्री वनिया
येऊन या जनीच्या घरासी दळू लागे हरिती सवे झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. ऐका ना, माझ्या जनाबाईंना कुणी नव्हतं असं नाही. तो पंढरीश भगवान परमात्मा होता. त्यानं विटेवरून तडकीने उडी मारावी आणि जनाबाईंना सर्व कामं करू लाग. ऐका बरं का, कोण झोपलं नाही ना, तुमच्यासाठी विषय बदललाय. जरा आपापला शेजारी चेक करा. माझ्या माता भगिनीनं शेजारचा कोण झोपलं ना तर त्याचं पाप त्याला नाही लागत, शेजारच्याला लागतं. आम्ही निसटलो आपलं, तुम्ही बघा आता असं आहे. मग आपापला शेजारी चेक करा. तुम्ही लय हुशार आहे बरं का. कीर्तनाची चाल कधी होती तुम्हाला चांगली माहिती आहे. कीर्तनाची चाल झाल्यानंतर, विठ्ठल विठ्ठल झाल्यानंतर बुवा बोलायला लागल्यावर मग याचं. मी आलो तेव्हा कोणच नव्हतं. आता मंदिर गच भरलं. कुणीकडून आला कोणच ठाऊक. पण ऐका, आता इथं येऊन सगळी जागा आता जागे झाली बरं का आता आपापले. आता ऐका, जनाबाईंना माझ्या कोणी नव्हता असं नाही. तो पंढरीश भगवान परमात्मा होता. देवाने जनाबाईंना सर्व कामं करू लागावेत. तुळशीच्या बनी उकली तसे वेणी माझ्या जनीसी नाही कोणी मनोनी करी वेणी फणी. देव सर्व कामं करू लागायचा. आता ऐका, मी एक का सांगतोय बरं, विठ्ठल नाम किती पवित्र आहे पहा. जनाबाईंचा अधिकार एवढा वाढला, कबीर महाराज काशी क्षेत्रातून निघाले. मजल दर मजल करत पंढरपूर क्षेत्रात आली. काही लोकांनी विचारलं, का हो महान भगवत भक्त संत जनाबाई पाहिल्यात का? लोकांनी असा डोक्याला हात लावला, बुवा अहो किती पदव्या लावाल. महान भगवत भक्त संतन ती तर दासी आहे. असू द्या, दासी असली तरी, पण तिला देव काम करू लागतोय. मला तिचं दर्शन घ्यायचं आहे. आणि ऐका ना, जनाबाईंचं दर्शन घेण्यासाठी लोकांनी सांगितलं, बघा चंद्रभागेच्या काठावरती शेण्या गोळा काय म्हणता तुम्ही, बरोबर ना, शेण्या, शेणकुट, गौऱ्या, मराठवाड्यात गौऱ्या म्हणते आहे की नाही. हां, गौऱ्या शेण्या शेणकुट गोळा करायला गेले असेल. चंद्रभागेच्या काठावरती आले तर दोन मुली भांडत होत्या. हे पुरी, हे पुरी, हे हे पुरी, हे तुला नाही, तुला नाही, बस बस. ती घाबरली जाम. बघा तो का कबीर महाराज म्हणले, हे पुरी नो भांडू नका, कशासाठी भांडताय? त्यातली एक म्हणली, काय झालं? काय नाही म्हणले, महान भगवत भक्त संत सम्राट जनाबाई पाहिल्यात का? भांडणाऱ्या दोन मुलीतली एक मुलगी म्हणती, आता कमाल झाली. महाराज अहो किती पदव्या लावताय, भांड कोदळी दासी जणी ही काहीच आहे, आता कमाल झाली. कबीर महाराज म्हणले, लोकांनी आपल्याला पारावरच सांगितलं होतं, पण आपण बघितलं, आता डोळ्यानं बघितलं, कानानं ऐकलं, कशाला दर्शन घ्यायचे. चला काशीत ना आलोय आपण. तोंड फिरवलं बरं का, पण माझ्या जनाबाईंना सहन झालं नाही. जनाबाई म्हणल्या, ओ हा बाप, महाराज काय झालं? काय झालं? आमची भांडणं रंगात आली होती. का सोडवली? भजनं रंगती ती, भांडणं कुठं रंगती ती का? काय भांडताय तुम्ही? हिनं माझ्या गावऱ्या घेतलेत शेणकुट, द्या शोधून. कबीर महाराज म्हणजे आता एकसारखा डिग लागला. त्याच्यावर काय नावं लिहिलीत काय, कशी ओळखायची? आणि म्हणले, तुम्ही महाराज आहे ना. महाराज होणं सुद्धा सोपं नसतं. आता गाडी घेऊन फिरतोय. पूर्वी इष्टीनं फिरायचो. काय बापू माणसं, धोतर नेहरू बघितलं की काय काय ना तिडीकच येते. पायाच्या नखापासून वर पार बघणार. आम्हाला वाटतं काय चुकलं का काय. त्याला विचार, काय बाबा? तो म्हणतो, महाराज दिसता नाही, पोतराज आहे. आता काय बोलायचं? ते म्हणले, का हो आळंदीला? हो मी आळंदीला होतो म्हणलं. जवळजवळ 88 ते 97 9 वर्ष 10 वर्ष मी आळंदीत होतो. वैद्यबाबांचा मीच क्लास चालवायचो. मृदंगाचा क्लास. माझ्याकडे 300 मुलं आळंदीला शिकायला होती. आता जवळजवळ मी 150 मुलं घडवलीत. हे पकवाज म्हणून लक्ष माझं तिकडं जातं. असं आहे पकवाजाचं काम. आता सांगत नाही, लय गोड वाजवत आहे, मस्त अगदी. मी समाधान पावले आज. आज माझा आवाज बसलाय, माफ करा.
फिर मिलेंगे सचिन दादा, दणका करू पुन्हा, असं आहे. पण आज सगळं सांगतो ऐका. नाही तर तसं बापूंना माहिती आहे, मदन सरण आम्ही भजन रात्र रंगवली ती तात्यांची इथं. धागिरी गणपती धागिरी गजानन क्रदान दानी कथा एक दंत तिरकिट लंबोतर तादा धान कृपानिधी कथ कथानुसूर आसुर निकंदन मुषक वाहन दागी जगत पूजतादा तादा तादा दा तिंता तिटदा. हे आमचं स्पेशल असायचं पहिलं, स्टेजवरने कार्यक्रम केला. ऐका, सांगत नाही आम्ही, पण पकवाजे जितका गोड मिळाला हा राधानगरीचा. अजून एक असाच पकवाजा बरं का ह्या भागात फिरतोय, संजू बाबा चिखलीकर आहे की नाही, चांगला पोरगा आहे, लय गोड वाजवतो. माझी तिने बरेच कीर्तनं या परिसरात चांगली कीर्तनं वाजवली माझी. संजू बाबा चिखलीकर तसाच हात आहे, अगदी गोड आहे. वा, आता ऐका, जनाबाईंचं चरित्र सांगतोय. आणि बरं का पाटील, कबीर महाराज त्यावेळेचे पकवाजे होते. जनाबाईंचा अधिकार सामान्य नव्हता. बापू नामदेव महाराजांनी वाळवंटात कीर्तन करावं आणि जनाबाईंनी सांगावं, पाटणकर आळंदीकर मनात चाल, तेव्हापासून तुम्हाला चालायचं मान आहे बरं का. जनाबाईंचा मान मोठा होता, फडकऱ्या होत्या जनाबाई. आता आवाज बसलाय बघा, तुम्हाला जमलं तर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. नामदेव कीर्तन करी पुढे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. आता ह्या नामदेवाचाच आवाज बसलाय, काय करायचं आता ऐका. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. ज्ञानोबा रे चाल म्हणा चाल. जनाबाईंचा अधिकार लय मोठा होता हो. ऐका ना, जनाबाई म्हणतात, कबीर महाराज तुम्ही आमची रंगात आलेली भांडणं सोडवली ती, आता भांडणं मिटवून जा. आपण भांडणं मिटवायची, पण कशी मिटवायची? गवऱ्या शोधून द्या. एकसारख्या गवऱ्या शोधायच्या कशा? आता ऐका बरं, तुम्ही महाराज आहे ना? हो ना. ज्ञानोबारांनी भिंत चालवली, हो, मग तुम्ही चालवाल का? या. महाराज होणं तरी सोपं आहे का? ज्ञानोबारांनी भिंत चालवली ना, मग तुम्ही चालवा. पाटणकर आम्ही त्याला उत्तर देतो. भिंत कधी चालवली? चांगदेवाच्या पुढं. तू चांगदेव होऊन ये. कसं व्हायचं? वाघावर बसायचं, हा, नाकाचा चाबूक घ्यायचा. ते म्हणजे मरायचे वाघावर बसायला, आणि मग म्हणलं भिंत चालवायला मरायचे वय. सोपं नाही. जनाबाई म्हणल्या, महाराज तुम्ही महाराज आहे ना, गौरी उचला. कबीर महाराज म्हणजे हा उचलली, काय करू? लावा कानाला. आपण कानाला लावून करू काय? अहो महाराज, ज्या गौरीतनं विठ्ठल 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 लय गोड व खरंच आवाज बसला. लय तुम्ही चांगला आहे श्रोते मंडळी. असं आहे, असंच सांभाळा बरं, आपला भाव सांभाळा. असं आहे. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कबीर महाराज 50% आईस्क्रीम झाले. कबीर महाराज म्हणले, आपण समजतोय त्यातली भानगड नाही. सचिन दादा एक दोहा लय गोड आहे हो, लय गोड आहे, घेऊन जावा. जनी जनी तो सब कहलाते है, जनी जनी तो सब कहलाते है, नाम देव की दासी. कहत कबीरा
ओ नई दासी सब संतन की काशी विठाला विठाला विठ्ठला 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 ऐका ना, लय गोड चिंतन आहे. मी याच्या विठ्ठल नावावर कितीतरी चिंतन सहज सांगतो. जनाबाईंच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलायला लागल्या. बरं, एकदा झालं असं, मंगळवेड्यामध्ये एक माडी पडली, भली मोठी माडी, 14 माणसं मिली. देवानं सांगितलं, ए नामदेवा, मंगळवेड्याला जा, माझ्या चोखोबाच्या हाडान आपण इथं मंदिर समाधी बांधूया. नामदेव महाराज म्हणले, देवा डोकं फिरलं का? 14 माणसं मेलेत, शोधायची कशी? अरे नामदेवा, जी हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतील ना, ती माझ्या चोखोबाची आहेत. बरं ऐका ना, नामदेव महाराजांनी हाडं शोधून आणली. हाडात ना आवाज याचा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल 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 बोलू लागल्या. चोखोबाची हाडं विठ्ठल 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 बोलू लागली. आमची थोबाडं बनन ती. असं आहे ना, भजन केलं पाहिजे. कसं? विठ्ठला 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 वा, लय गोड. आता ऐका, हे विठ्ठल नाम इतकं पवित्र आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुम्ही जर ते कंठामध्ये धारण नाही केलं तर या जीवन पंगतीत व्यर्थ ठराल. व्यर्थ, निरर्थक आहे. म्हणून या जीवन पंगतीत तुम्ही बसलेला आहात, तुम्ही त्या प्रभू परमात्म्याचं नाव कंठामध्ये धारण करा. अभंगाचं द्वितीय चरण. विठ्ठल हे मंगळवारी, 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 विठ्ठल हे मंगळवार, विठ्ठल हे मंगळवार. घेऊ धनी पंगतीची, घेऊ धनी पंगतीची, घेऊ धनी पंगतीची, घेऊ धनी पंगतीची, रामकृष्ण हरी पंगतीची. जय श्रीराम. विठ्ठल हे मंगळवार, जय हो. विठ्ठल हे मंगळवारी, घेऊ धनी पंगतीची, घेऊ धनी पंगतीची, घेऊ धनी पंगतीची, घेऊ धनी पंगतीची, घेऊ धनी पंगतीची. विठ्ठल हे मंगळवार, विठ्ठल हे मंगळवार, विठ्ठल हे मंगळवारी, घेऊ धनी पंगतीची, घेऊ धनी पंगतीची, घेऊ धनी पंगतीची. विठ्ठल मंगळवारी, विठ्ठल हे मंगळवारी, विठ्ठल हे मंगळवारी, विठ्ठल हे मंगळवारी. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. छान. अगदी वेळेत सोडणार, काळजी करू नका. पण अजून गोड ऐकवणार तुम्हाला. ऐका. विठ्ठल हे मंगळवाणी, घेऊदनी पंगतीसे. जगद्गुरु तुकोबरायांनी एक उदाहरण दिले. जेवायला बसलेली पंगत आहे. वाढणारा वाढप्या वाढतोय, जेवणारा जेवतोय. जेवणारा तो हुशार, सगळ्याच्या मागून बसतो, सगळ्यापेक्षा जास्त खातो आणि सगळ्याच्या अगोदर उठतो. असं आहे. नाहीतर उगाच बसलाय जेवायला, 2-3 पंक्ती उठल्या तरी जेवते. खरकाटं सांडले वाढप्यामध्ये, आवर लवकर, कवर जेवतोस. तो कोबरा त्याला मार्क देत नाहीत. ऐका, तो जेवणारा हुशार आहे. जीवन पंगतीसी. आता हे उदाहरण बाह्य दृष्टीने, पण अंतर्दृष्टी ऐका. या जीवन पंगतीत बसलाय. कोण 20 वर्षाचा असेल, कोण 25 वर्षाचा असेल, कोण 30 वर्षाचं, 35 वर्षाचं, 50 वर्षाचं असेल. शुभस्य शीघ्रम. चांगल्या गोष्टीला वेळ लावू नका बरं. विठ्ठल हे मंगळवाणी, घेऊदनी पंगतीसे.
महाराज एवढंच ना घेऊ की आता ऐका बरं, एवढं सांगतो सेवा टोपतो ऐका. जर तर मध्ये जर तुम्ही राहाल तर अवघड आहे बरं. आता आम्ही देहूला कार्यक्रम केला व्यसनमुक्ती संघटनेचा रौप्य महोत्सवी वर्ष. बापूंना माहिती आहे तात्यांचं आमचं वेगळं प्रेम आहे. तात्यांनी पावती पुस्तक दिली होती, पावती पुस्तकं फाडली, पण एका मोठ्या माणसाकडे गेलो. ऐका बरं, मोठ्या माणसाकडे गेलो. हां, त्याला म्हणलं देहूला एक कार्यक्रम चाललेला आहे, काय अन्नदानासाठी. त्यांनी चेकबुक टाकलं बरं का. तुझं नाव काय? श्लोक. वा. अर्पित. वा, बरं वाटले, पोरं चांगले आहेत कीर्तनाला. आता श्लोक ऐका. चेकबुक माझ्याकडे टाकलं, म्हणजे ल्या कडा. मोठा माणूस आहे म्हणून मी एक काढला, एक, आणि त्याच्यावर 1 0 काढलं, किती झालं? बरोबर आहे की. अजून 1 0 काढला, किती झालं? अजून 1 0 काढला, 1000 झालं. पण माणूस मोठा आहे का नाही. चेकबुकवर आकडा लिहितोय बरं मी. अजून 1 0 काढला, 10,000 झालं. आता बास म्हटलं की नाही. लय स्वार्थ नसावं बापू. म्हणून 10,000 आकडा फायनल केल्या पुढे उभी रेग आणि आडवी रेग आहे का नाही, म्हणजे फायनल झालं. तेवढं मी काढलं नाही का, मालकाच्या मनात आलं ना अजून 1 0 काढला तर, म्हणून मी गप बसलो. चेकबुक त्यांच्याकडे दिलं. ऐका बरं का, घडलेली गोष्ट आहे, मी नाव नाही सांगणार, तुम्ही चौकशी कराल. त्यांनी चेकबुक घेतलं, 10,000चा आकडा बघितला. काय म्हणले महाराज आमच्याकडे बघून तरी. त्यांनी 1 0 काढला, किती झालं? हां, 1,00,000. आणि त्यांनी मग उभी रेग आणि आडवी फायनल. बरं झालं म्हणलं, 1,00,000 अन्नदानासाठी. फक्त आता बापू सहीच राहिली. मनात आमच्या गडबड चालली, करा सही म्हणजे आता फायनल. तेवढ्यात ना आत ना आवाज आला, थांबा, मसाले दूध घ्या आणि मग सही करा. घर मालकानं आपलं पेन ठेवला, चेकबुक ठेवला. आता ऐका बरं. आणि मसाले दूध घ्यायला गेलो, आणि दूध घेता घेता गेला ना माणूस, खरोखर गेला. आता ऐका, घरातली रडारडी चालू झाली. आम्हाला लय लय वाईट वाटलं. पण कशाचं? सय राहिली ह्याचा आम्हाला लय वाईट वाटलं. आता कमाल झाली म्हणलं. असं आहे, वेळ कोणासाठी थांबत नाही बरं. हां, म्हणून शुभस्य शीघ्रम. आणखीन एक उदाहरण सांगतो, ऐका जरा. जिवंत घडलेलं, उगाच खोटं नाटं नाही, माझ्या जीवनातलं घडलेलं. मी लहानपणी शाळेत 4थीला असताना, बरं 4थीला, ऐका आता, थोडं तुम्हाला अवघड वाटेल पण खरं घडलेलं सांगतो. आता ऐका. एक म्हातारं वारलं, मरू नाही पण वारलं, पिकलं पान गळणार. वारल्यानंतर त्याला आपलं गावातल्या लोकांनी आलं, भिंतीला टेकवलेलं आहे. आणि एक जण मला हाक मारले, इकडे रे. काय झालं? अरे म्हातारं वारले. हो, त्यांची मुलगी वस्तीवर आहे, तिला बोलवून आण. पळतच गेलो. आता मला माहिती आहे मुलीची माया येडी असती, आपण भेद सांगावं म्हणून मी म्हणलं, ओ ताई, वडील आजारी आहेत ना, माणसं जमा झालीत, चला लवकर बोलिवले. ते म्हणले थांब रे जरा, मला जरा इथं काम आहे. अहो ताई, माणसं जमा झालीत. ती म्हणली मेलं बिलं का काय? खरं आहे बरं का. आता पुढचं ऐकायला महत्वाचं आहे. म्हणलं ताई तुम्ही म्हणताय ती खरं आहे, वारलीत, चला लवकर, तयारी चालू आहे. चल म्हणले 2 मिनटं थांब जरा. तिथं गेल्यावर काय खाया मिळायचं नाही. दुधाचा टोप घेतला, गॅस पेटवला, दुधाचा टोप गॅसवर ठेवला, त्यातच चहापत्ती टाकली, साखर टाकलं, कडक चहा केला, अगदी ग्लासात वतून घेतला. डबा काढला, डब्यातले 4 बिस्किटचं पुढं काढलं, एकटीनं खाल्लं. मला एक सुद्धा दिलं नाही, एकटीनं. आता ऐका, मी तिथंच उभा आहे. मी म्हणलं, ओ ताई चला की लवकर. थांब रे म्हणले, त्या बाजरीच्या पोत्यात हात घाल. आता म्हणलं त्यात काय आहे? बाजरीच्या पोत्यात हात घातला, असलाच खारीचा पोडा निघाला. तू हाणला एकटीनं. आता कमाल झाली. मी म्हणलं, ओ ताई, अहो माणसं जमा झालेत, काय लावले, चला ना. थांब रे, तोंड पुसलं आणि म्हणजे चल आता. आता ऐका बरं पुढचं महत्वाचं. गावात आलो, म्हाताऱ्याला भिंतीला टेकवलेलं आहे. त्या बिचारीनं असा पवित्र, आता नाही ॲक्शन करून सांगत,
माझा आवाज बसलाय. लय ऍक्शन केली, मोठ्यानं रडायची. गावातली लोक म्हणली मुलीशिवाय माया नाही बर का. बघा बर, मनात म्हणलं बघितली हो बघितली. काय मला वाटलं ती सावत्र, खरं सावत्र होती बर का, खरं सावत्र होती. आता पुढचं ऐका, लय महत्वाचं आहे. मोठ्यानं रडायला लागली, लोक गप करायची. एक महत्वाचा माणूस जो असतो मोठा मेन, तो लगेच त्याला सांगितलं ही ती गंगूला गप करा. तोही जवळ आला आणि ही मोठ्या मोठ्यानं रडती. मग हा म्हणतो गंगो गिळायचं. आता ऐका, तशी मोठ्यानं रडायची. गंगो गिळायचं. आता मी म्हटलं हिनं 4 बिस्किटचं पुढं गिळली, आता खारीचा पुडा गिळलाय, हिथं काय गिळायचंय. आता अवघड आहे का नाही. ऐका बरं का, तशी तशी मोठ्यानं रडायची आणि हे गिळायचं. मी हळूच वाकलो खाली. तिनं बघितलं, तिनं ओळखलं ही सांगल 4 बिस्किटचं पुढं खारी. मी हळूच आहो ताई म्हणलं घरी इतकं गिळलं या, हिथं काय गिळायचे. ते म्हणले अरे दुःख गिळायचे, दुःख. स्पीकरवाले, मला त्या दिवशी कळालं दुःख गिळायचं असतं. विठाला विठाला विनोदाचा भाग सोडा बरं. मोले घातले रडाया नाही असो नाही असो ना. अलीकडं प्रमाण लय कलाकार, ते आमचा राजू महाराज तुळसांचा, ते चांगलं म्हणतो नाही रे, आता नको म्हणायला आहे ना. पण खंडाळकर गुरुजींची याला चाल आहे बापू. नाही कुणाचे कोणी तुझं नव्हे रे कोणी, अंती जासील एकला प्राण्या माझे माझे मनोनी, सारा मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी वा वा. तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे कोणी, अंती जातील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जातील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कोणाची भाऊ कोणाचा, कोण कोणाची. स्पीकरवाले लय मस्त, वा बरोबर आवाज देते. पण असो, आता फिर मिलेंगे. तुम्हाला सांगितलं ना माझाही जवळजवळ 3:30 आवाज जातो, पण नेमका बसलाय ना असं आहे. वक्ता आवाजा उभा आहे, पण उभा असलेला आवाजच जर बसला तर वक्ता बसला. विठाला विठाला स्पीकरवालेच नेचरा मशनी बंद पडते ती. आता हे तर काय चालती मशीन आहे. आता इथलं उरकून लगेच सचिन बोरजायवाडी कोरेगाव पैसे सकाळी कीर्तन आहे लवकर, रोज 2-3 कीर्तन सहज. ऐका, नाही कुणाचे कोणी तुझं नव्हे रे कोणी, अंती जासील एकला प्राण्या माझे माझे म्हणूनी, सारा मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार. नाथ बाबा सांगतात कोणी कोणाचं नाही हो, म्हणून सावधान, स्वतःसाठी परमार्थ करा. जगद्गुरु तुकोबारा हे सांगतात, वेचत से पळे पळ, वेचत से पळे पळ, वेचत से पळे पळ. जय हो.
वेचत असे पळे पळ, क्षणाक्षणानं आयुष्य कमी वेचत असे. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात क्षणाक्षणानं आयुष्य कमी होते, म्हणून केले बळ पाहिजे परमार्थ महादन. जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाव लाभाचे. काळ सारावा चिंतनी एकांतवासी. विषय बोलण्यासारखं आहे, पण जगद्गुरु तुकोबरे म्हणतात ते पवित्र नाम विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धनी पंगतीसी. म्हणून घेऊ की म्हणाल वेचतसे पळे पळ, केले बळ पाहिजे विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धनी पंगतीसी. 3 चरण झाली. आता शेवटच्या चरणाला वेळ घेणार नाही, 1 मिनिटात सांगणार. तत्पूर्वी अटेन्शन, हातवर बघू सगळ्या माझ्या माता भगिनींनो, करा हातवर सगळ्यांनी. 2 मिनिटं आपल्याला भजन करायचे. वाह, घ्या शूटिंग करून. हात आहेत त्यांनीच वर करा. वा 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 वा, छान. राहू दे आजचे दिवस. वा, 2 मिनिटं. विढोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 असंच 2 मिनिटं. धन्यवाद बरं का. महाराष्ट्रात 1 नंबर लागला तुमचा. हा, खरंच. मी रोज फिरतोय, रोज हात खाली घ्या म्हणायला लागलं फक्त वांगीत. नाहीतर काय सांगायचे सुरुवातीला, हार घालस्तोवर तर हात खाली, तुमचा हात वर होतं बरं का. वा, धन्यवाद. म्हणून लवकर खाली घ्या म्हणलं. असो. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आता वेळ घेणार नाही. माझा आवाज बसलाय, मला त्रास होतोय. पुढेही बहुत करणे आहे, पण ऐका 5च मिनिटं पण महत्वाचं सांगतो. तुका म्हणे दूषित नका राहू फुका नाड हा. आतापर्यंत सांगितलं, तुम्ही ऐकलं. वेळोवेळा हिची सांगे दान मागे जगासी. जगद्गुरु तुकोबरे जगाच्या पुढं दान मागतात. कशाचं? विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धनी पंगतीसी. या जीवन पंगतीत तुम्ही बसलेला आहात. विठ्ठल नाम पवित्र कंठामध्ये धारण करा. आता ऐका. घेऊ म्हणाल वेचत असे पळे पळ, केले बळ पाहिजे. शेवटी तुकोबराय म्हणतात मनाच्या ठिकाणी दुश्चितपणा ठेवाल तर फुकट नाडला जाल तुम्ही. नाड, तिडीक, आड, नाड. आता सांगत नाही तुका म्हणे पाप ठाके हिताड. काय ती प्रमाण? पाप ठाके हिताड. तुका म्हणे नाड, पाप ठाके हिताड, असं प्रमाण आहे. त्याच्यावर संतवीर तात्या खूप गोड बोलतात. नाड, तिडीक, कपाळावर जी उठती तिला तिडीक म्हणते बरं का. हां, ती होंदाडा पटकी वेगळी आहे, ती तुमच्याकडे आहे.
पण तिडीक नाड हे आता सांगत बसत नाही, पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात याच्यातले गुंतू नका. सगळ्यात सोपं आहे. विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धनी पंगतीसी. तुकाराम 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 तुकाराम. जायती अस्ति वर्धते उपरिन्मते अपक्षेतीन विनश्यती. याच्यातून सर्वांना जायचे कीर्तनाचं सार सांगतोय. मोठी माणसं नियम घालतात, स्वतः पाळतात आणि मग दुसऱ्याला शिकवतात. असं आहे. मोठी माणसं हे का सांगतोय? श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठ गमन करून जवळजवळ 375 वर्ष झालीत. आमच्या संपर्कातल्या लोकांना आम्ही जाहिरातीत टाकायला सांगतो बरं. आता तुम्ही लक्षात ठेवा, त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव असं प्रत्येक बापू जाहिरातीत टाकायचे वर. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन. जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठ गमन करून 375 वर्षे या वर्षी झालीत. आता ऐका, मोठी माणसं नियम घालतात, स्वतः पाळतात आणि मग दुसऱ्याला शिकवतात. याच्यासाठी मी एक दृष्टांत सचिन दादा लय गोड सांगत असतो. राजे शिवछत्रपतींनी नियम घातला बरं. दिवस मावळला की गडाचे दरवाजे बंद झाले पाहिजेत. आणि एकदा का गडाचे दरवाजे बंद झाले, कोणीही आलं तरी गडाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. एके दिवशी राजे शिवछत्रपती गडावर येतात. दरवाजा बंद झालेला होता. थाप पडती दरवाजावर. उघडा दरवाजा. द्वारपाळातून उत्तर देतो, कोण आहे? क्षमा असावी. राजे शिवछत्रपतींनी नियम घालून दिलेला आहे, दिवस मावळला की गडाचे दरवाजे बंद झाले पाहिजेत. आणि एकदा का गडाचे दरवाजे बंद झाले, कुणीही आलं तरी गडाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. बाहेरून पुन्हा आवाज येतो, हो खुद्द राजे शिवछत्रपती आलेत, उघडा दरवाजा. द्वारपाळ आतून तेवढ्याच नम्रतेनं उत्तर देतो, बरं राजे, दस्तूर खुद्द तुमची जरी स्वारी असली ना तरी गडाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. आल्या रस्त्यानं तुम्हाला परत जावं लागेल. आणि माझ्या राजे शिवछत्रपतींना आल्या रस्त्यानं परत जावं लागतं. वा, धन्यता वाटली असेल. मोठी माणसं नियम घालतात, स्वतः पाळतात आणि मग दुसऱ्याला शिकवतात. यातले माझे संत महात्मे आहेत बरं. म्हणून कीर्तनाच्या शेवटी हे सांगावं, मोठी माणसं नियमात राहतात. वारकरी संप्रदाय सेवेवर उभा आहे बरं का दिदी. वारकरी संप्रदाय सेवा झाली ना अवधूत दादा, सगळ्या आपोआप गोष्टी येत असतात. आपोआप, लगे येत नाही. संप्रदायामध्ये सेवा घडावी बरं. सेवा घडली ना आपोआप तुमच्याकडे सगळ्या गोष्टी. म्हणून तुका म्हणे दुष्टित नका राहू पुका नाड हा मना शेवट. थोडी म्हणायची ना, म्हणा म्हणा कुठले. तुका म्हणे दूषित नका, 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 तुका म्हणे दूषित नका. राव पुकार
पंगतिसी जय हो गेवुदनी पंगतिसी धनी पंगतिसी वाह क्या बात है पंगति से
घेऊ धनी पंगतीसी घेऊ धनी घेऊ धनी घेऊ धनी पंगतीसी. असा आहे आवाज बसलाय पण बापू आहेत पेटीवर. आमचा किरण अण्णा भोसले हे बापू कवटेकर बाबा आहेत का? दुसरे कवटेकर आहेत का? ती वारली. ही जुनी माणसं बर का. हरिभाऊ रिंगे रिंगे बाबांनी आता कीर्तनात चालू केले. खशाभाऊ वारले बर का. जुनी माणसं. घे उधनी पंगतीसी. लय गोड बर का. भैरवी लय गोड गायली तुम्ही. बघू गा तुम्ही गा. हा बघू झालं कीर्तन. घेऊ धनी पंगतीसी अगर असा जाता जाता माझ्या सर्व माता भगिनी पुरुष पितृवर्ग सर्वांच्या चरणारविंद नतमस्तक होतो. बरोबर 11:05 झालेत. वांगीत आल्यानंतर अगदी पंढरपुरात आल्यागत वाटते बरं. हे मंदिर खरंच एवढ्या मोठ्या मूर्ती, पांडुरंगाची रुक्मिणीची मूर्ती आणि पांडुरंगाची मूर्ती हसत आहे. मी पाटणकरांनी म्हटलं आपलं दत्ताजीराव बरोबर ना, दत्ताजीरावनं म्हटलं डोळा ना डोळे, पांडुरंगाचे रुक्मिणीचे डोळे चांदीचे मिळतात. कधीतरी आपल्या उत्सवापुरते डोळे घालायचे. काय देव हसतोय आपल्याकडं बघून. प्रत्येकानं दर्शन घेताना मुखात पहा, समाधान वाटतंय वांगीत आल्यानंतर. अगदी पुनश्च एकदा तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा मानी वडा होईन मी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.